नमस्कार मित्रांनो, मी ध्येय ग्रुप सभासद दयानंद मनोहर पिंगळे आज तुम्हाला एका नवीन पण भव्य अशा शिवमंदिराची ओळख करून देणार आहे. आणि हे शिवमंदिर विरारपासून अंदाजे 9 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8च्या लगतच आपल्याला पाहण्यास मिळते. चला आता आपण त्याची थोडक्यात माहिती घेऊन त्या मंदिराचा आढावा घेऊया. मित्रांनो, या महामार्गावरून आपण प्रवास करताना आपल्याला हे मंदिर दुरूनच दृष्टीपथात पडते. चला आपण त्याची ओळख करून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी ध्येय ग्रुप सभासद दयानंद मनोहर पिंगळे आज तुम्हाला पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात असणारं विरारपासून 9 किलोमीटर अंतरावर मांडवी गाव आहे. मांडवी येथे तुम्हाला महालक्ष्मी मंदिर आहे पाहणार आहोत आपण. आणखी मारुती मंदिर आहे ते पाहणार आहोत. तसंच या डोंगरावर इकडे जर पाहिलं आपण समोर तिकडे मोठं शिवमंदिर आहे, ते आपण शिवमंदिरही पाहणार आहोत. अतिशय सुंदर असं शिवमंदिर आहे. विरारपासून अंदाजे 9 किलोमीटर अंतरावर मुंबई अहमदाबाद महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 याच्या डाव्या हाताला आपल्याला ही दोन्ही सुरेख मंदिरं पाहण्यास मिळतात. आणि आज आपण मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 येथे आलेलो आहोत. येथे आपण हायवेलगत उभा आहोत. हा बघा, हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 आपल्याला पाहण्यास मिळतो. हा बघा, सतत गाड्यांची वर्दळ चालू आहे. आणि या महामार्गाच्या लगतच आपल्याला भव्य असं हे शिवमंदिर पाहण्यास मिळते. चला मित्रांनो, आज आपण याची माहिती घेणार आहोत. सुंदर निसर्गाने नटलेला हा परिसर आहे. जर तुम्ही पाहिलं तर सभोवती संपूर्ण तुम्हाला जंगल पाहण्यास मिळते. आणि या जंगलाच्या मधोमध आपल्याला हे सुंदर असं मंदिर पाहण्यास मिळते. येथे एकूण 3 मंदिरांचा आपल्याला समूह पाहण्यास मिळतो. ही आपण पाहणार आहोत, त्याची माहिती मी तुम्हाला देतो आहे. चला आता आपण मंदिर पाहण्यास निघूया. चला. या मंदिरावर जाणाऱ्या कच्च्या वाटेने आपण पुढे येताच डाव्या हाताला एका झाडाखाली आपल्याला कालिका मातेची मूर्ती पाहण्यास मिळते. ही मूर्ती छोटी आहे पण छान आहे. तर पुढे आल्यावर आपल्याला डाव्या हातालाच गोशाळा पाहण्यास मिळते. पण या गोशाळेतील गायी सध्या चराव्यास गेल्या असल्यामुळे आपल्याला त्या येथे पाहण्यास मिळत नाही. ही पहा, ही आहे गोशाळा. या गोशाळेच्या पुढे येताच आपल्याला मंदिराचे प्रवेशद्वार लागते. म्हणजे एक लाकडी कमान तेथे उभारलेली आहे. आणि या लाकडी कमानीच्या उजव्या हाताला एका फ्लेक्सवर एक बाबांचं पोस्टर पाहण्यास मिळते. आणि हे बाबा आहेत श्री हवा मल्लिकानाथ महाराज. तसा मंदिराच्या समोरही आपल्याला त्यांचा फलक पाहण्यास मिळतो. हे पहा, मंदिराच्या प्रशस्त आवारातून आपल्याला या मंदिराचं सुरेख दर्शन होते. या मंदिराच्या समोरच आपल्याला एक भली मोठी वाटोळी शिळा ठेवलेली पाहण्यास मिळते. खरं तर महादेवांना श्रीफळ अर्पण केल्यानंतर ते फोडत नाही, पण येथे ही शिळा श्रीफळ फोडण्यासाठीच येथे ठेवलेली आपल्याला पाहण्यास मिळते. ही पहा, ही ती शिळा आहे. या शिळेवर नारळ फोडले जातात. महादेवांना नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे, फोडण्याची प्रथा नाही. आणि हे आहे श्री शेषनाग लिंग महादेव मंदिर. आणि या प्रशस्त मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वर आपल्याला प्रचंड अशा शेषनागाच्या वेटोळ्यावर श्री महादेव व माता पार्वती विराजमान झालेले दिसतात. तसेच त्यांच्या हातात व समोर एक भव्य असा त्रिशूल उभारलेला पाहण्यास मिळतो. मित्रांनो, ही महादेवाची मूर्ती आपल्याला खूप दुरूनही पाहण्यास मिळते, कारण हे मंदिर एका छोट्या टेकडीवर उभारलेलं आहे. तसंच या प्रवेशद्वाराच्या पायथ्याशी आपल्याला या पादुका पाहण्यास मिळतात. या मंदिराला या पादुकांच्या दोन्ही हाताला आपल्याला जिने पाहण्यास मिळतात. म्हणजे मंदिर चढून जाण्यासाठी दोन्ही हाताला सुंदर असे वक्राकार म्हणजे अर्धवक्राकार हे जिने आपल्याला पाहण्यास मिळतात. पहा, अतिशय सुरेख आणि कलात्मकरित्या हा जिना निर्माण केलेला आहे. या पायऱ्या चढून आपण मंदिराच्या प्रवेशद्वारात येताच येथून आपल्याला शेषनागाच्या वेटोळ्यावर विराजमान झालेले देव अतिशय सुंदररित्या त्यांचं दर्शन आपल्याला होते. पहा, किती भव्य व सुंदर अशी ही मूर्ती आपल्याला इथून पाहण्यास मिळते. या मूर्त्यांच्या समोर भगवे ध्वज वाऱ्यावर कसे डौलाने फडकत आहेत. अतिशय प्रसन्न असं हे वातावरण इथे आहे. तर या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या शिखरावरही आपल्याला एक भगवा ध्वज फडकताना पाहण्यास मिळतो. तर मंदिराच्या या पायऱ्या चढून मंदिराच्या प्रवेशद्वारात येताच आपल्याला प्रवेशद्वाराच्या मधोमध काळ्या पाषाणातील एक सुंदर व आकर्षक असा नंदी पाहण्यास मिळतो.
हा नंदी श्री महादेवांच्या सेवेस तत्पर आहे अशा मुद्रेत तो इथे विराजमान झालेला आहे. आपण जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला बऱ्याच मंदिरात हा नंदी मंदिराच्या सभामंडपात विराजमान झालेला पाहण्यास मिळतो. तर काही मंदिरात जे पुरातन मंदिर आहे तेथे मात्र हा नंदी मंदिराच्या बाहेर विराजमान असतो. येथेही या मंदिरात हा नंदी मंदिराच्या बाहेर विराजमान आहे. तर पाठी याच्या शेषनागावर महादेव व पार्वती माता विराजमान झालेली अतिशय सुरेख अशी मूर्ती आहे. दुपारचे 2 वाजलेले आहेत. वातावरण अतिशय गरम आहे. त्यामुळे भक्तांची येथे जास्ती गर्दी पाहण्यास मिळत नाही. मंदिरात व सभोवतालच्या परिसरात अतिशय निरव शांतता पसरलेली आहे आणि या शांततेत आपण देवदर्शन करत आहोत. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या समोरच एक सुंदर अशी पितळी घंटा आपल्याला लटकलेली पाहण्यास मिळते. तर समोर मंदिराचा गर्भगृह आपल्याला पाहण्यास मिळतो. बघा किती प्रशस्त असं हे मंदिर आहे. सर्व बाजूनी मंदिराचा सभामंडप मोकळा आहे, उघडा आहे, त्यामुळे हवा खेळती राहते. आणि गर्भगृहात अंदाजे 6 फूट उंचीची आपल्याला शिवपिंडी पाहण्यास मिळते. आपण त्या शिवपिंडीचं दर्शन घेऊया. ही पहा, अतिशय भव्य, सुंदर व काळ्या पाषाणातील अशी ही शिवपिंडी आहे. आणि या शिवपिंडीला शेषनागाने वेटोळे घातलेले आपल्याला पाहण्यास मिळतात. तर शिवपिंडीच्या डाव्या हाताला आपल्याला संगमरवरी दगडातील सुंदर गणपतीची मूर्ती पाहण्यास मिळते. ही पहा, काचेमध्ये म्हणजे काचेच्या पेटीमध्ये ती मूर्ती आपल्याला पाहण्यास मिळते. तर गर्भगृहाच्या पाठीमागे बघा सुंदर अशी शिवपार्वती एका दगडी आसनावर आपल्याला विराजमान झालेले पाहण्यास मिळते. त्यांच्या डोक्यावर ओम असा आपल्याला पाहण्यास मिळतो. नीट जर पाहिले तर आपल्या लक्षात येते की शिवपार्वती नंदीवर आरूढ आहे व शिवाच्या मांडीवर श्री गणेश आहे. तर पार्वतीच्या मांडीवर कार्तिक स्वामी आपल्याला पाहण्यास मिळतात. दुपारची वेळ असूनही काही भाविक देवांच्या दर्शनासाठी इकडे आलेले आहेत. त्यांचा शिवलिंगावर अभिषेक सुरू आहे. मित्रांनो, हे शिवलिंग एका भूमिगत शिवलिंगावर निर्माण केलेलं असून मुख्य शिवलिंगावर अजून आपल्याला 11 शिवलिंग वेगळी पाहण्यास मिळतात. त्याशिवाय ज्या शिवलिंगाचे जे तीर्थ जेथून पडते त्याच्या खालीही आपल्याला अजून एक शिवलिंग पाहण्यास मिळते. ही पहा, शिवलिंगाच्या साळुंकीवर आपल्याला ही 11 शिवलिंगे पाहण्यास मिळतात. शिवलिंगे अतिशय छोटी छोटी आहे. नीट लक्ष देऊन पाहिलं तर आपल्याला ती पाहण्यास मिळतात. 11 रुद्रांचा हा अवतार 11 शिवलिंगांमध्ये आपल्याला येथे निर्माण केलेले पाहण्यास मिळतात. खरं तर शाळुंकी हा शिलांकृती या शब्दाचा अपभ्रंश आहे. आणि हे पहा, जेथून या लिंगाचं शिवतीर्थ खाली पडते त्या तीर्थाच्या खालीही अजून एक आपल्याला शिवपिंडी पाहण्यास मिळते. अतिशय सुंदर व कल्पकतेने या शिवलिंगाची रचना केलेली आपल्याला पाहण्यास मिळते. पहा, अतिशय सुंदर असं हे शिवलिंग आहे. चारही बाजूने गोलाकार जर आपण पाहिलं तर या लिंगाला शेषनागाने वेटोळे घातलेलं आहे. किती सुंदर असं हे दृश्य आहे शिवलिंगाचं. विरार शहरापासून हाकेच्या अंतरावर असणारं हे सुंदर आणि भव्य शिवमंदिर अजूनही याची माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली दिसत नाही. कारण येथे जास्त भाविकांचा वावर पाहण्यास मिळत नाही. या सभामंडपाच्या भिंतीवर आपल्याला 2 तसबिरी पाहण्यास मिळतात. या 2 तसबिरी कोणाच्यात माहीत आहे का? ज्यांनी हे मंदिर बांधून पूर्ण केलं त्या पुण्य आत्म्यांच्या या तसबिरी आहेत. त्यांचं नाव आहे कैलासवासी गोविंदराव बाळप्पा चव्हाण लातूरकर. तर या आहेत सौ सुमनताई गोविंदराव चव्हाण. म्हणजे हे मंदिर आपल्या मराठी माणसांनी निर्माण केलेलं आहे. तर या मंदिराच्या आवारात इतरही काही छोटी छोटी आपल्याला प्रेक्षणीय स्थळे पाहण्यास मिळतात. आणि हे चारही बाजूला पसरलेले दाट वन आपल्याला पाहण्यास मिळते. आणि या वनाच्या मधोमध आपल्याला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 पाहण्यास मिळतो. बघा, या मार्गावरून कशा गाड्या धावतायत त्या 4 चाकी, 8 चाकी, 12 चाकी वाहनं कशी वेगात पळतायत ती. आणि समोर जो पाहतोय ना तो तुंगारेश्वरचा पर्वत. म्हणजे या हिरव्यागार दाट वनाने पसरलेल्या टेकडीच्या पाठीमागे म्हणजे या नारळाच्या झाडाच्या पाठीमागे जो पर्वत पाहण्यास मिळतो ना तो तुंगारेश्वर पर्वत. अतिशय सुंदर असं दृश्य आपल्याला इथून पाहण्यास मिळते. हे मंदिर भव्य असून खूप मोठं आहे व प्रेक्षणीय आहे. येथील मूर्त्या भव्य आहे व आकर्षक आहे. मित्रांनो, कधी जर तुम्ही येथे आलात तर या मंदिराला नक्कीच भेट द्या. इथला परिसर पाहून तुम्ही नक्कीच आनंदित व्हाल. तुम्हाला नक्कीच
येथे आल्याचं समाधान लाभेल. आता मी येथेच थांबतो. आता आपण थोडक्यात या परिसराची व मंदिराची माहिती पाहूया. धन्यवाद. मित्रांनो, आता आपण श्री शेषनाग लिंग शिव मंदिर फिरून पाहिलेलं आहे. त्या भव्य मंदिराच्या गाभाऱ्यात आपण सुंदर अशी शिवपिंडी पाहिलेली आहे. सोबत माता पार्वती, महादेव आणि गणपती यांचं दर्शन घेतलेलं आहे. मित्रांनो, हे मंदिर एका छोट्या टेकडीवर उभारलेलं आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8च्या लगतच हे मंदिर तुम्हाला पाहायला मिळते. मित्रांनो, या स्थळावर तुम्ही नक्की भेट द्या. तुम्हाला येथे या पवित्र पावन वास्तूत खूप आनंद आणि समाधान मिळेल अशी ही वास्तू आहे. आता इथेच थांबतो. पुन्हा कधी जर ऐतिहासिक वास्तूला मी भेट दिली किंवा मी देणारच आहे, तेव्हा तुम्हाला त्याची ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती याचा मी परिचय करून देईन. तुर्तास येथेच थांबतो. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करून लाईक करायला विसरू नका आणि हो, सबस्क्राईब नक्कीच करा. येथेच थांबतो. जय शंभू महादेव.